आम्ही तुम्हाला एकदा उठावं लागेल मला एकदा आता बस शुद्ध बीजा पोटी फडे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीका यदा तु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरो तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठला बीजा पोटी फडे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी वैकुंठवासी श्री बाबूराव लक्ष्मण पवार यांचं हे 11वं पुण्यस्मरण आहे. 11व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. चिंतन सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबारा यांचा 4 चरणाचा आणि म्हटलं तर प्रापंचिक कार्यकारण भाव आणि म्हटलं तर पारमार्थिक कार्यकारण भाव संबंध प्रतिपादन करणारा असा अभंग आहे. या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आपले नम्र आहेत, आपले या ठिकाणची विनीत मंडळी आहे. श्री ज्ञानेश्वर लक्ष्मण पवार, संजय नामदेव पवार, श्री राजेंद्र सोपान पवार, विजय ज्ञानेश्वर पवार, अनिल नामदेव पवार, श्री ओंकार राजेंद्र पवार, कुमार मल्हार सचिन पवार आणि चिरंजीव दादा सचिन पवार, पैलवान श्री सचिन बाबूराव पवार यांच्या विनंतीला मान देऊन आपण वैकुंठवासी बाबूराव भाऊ पवार यांच्या 11व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं म्हणजे ज्यांचं हे पुण्यस्मरण आहे, हे 11वं पुण्यस्मरणसुद्धा ही मंडळी अत्यंत प्रेमाने साजरं करते. मला
बाबूराव भाऊंचे काही कामं सांगितले. मी असं म्हटलं की बाबा हे कामं खरं म्हणजे मला हे सगळे कामं आठवणीत राहणार नाहीत, इतकी यांचे कामं आहेत, त्यामुळे मला हे लिहून द्या म्हणजे मला सांगता येईल. बघा, कोणाचाही वाढदिवस असला म्हणजे त्याला वृक्ष भेट देणं हे बाबूराव भाऊचं पहिलं काम. असे जवळजवळ 20,000 वृक्ष भेट त्यांनी त्या वाढदिवसाच्या निमित्ताने सगळ्यांना दिलेले आहेत. आजकाल शालेय वस्तू विविध शाळेमध्ये त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना मदत केली. शालेय वस्तूची मदत केली आणि गरजू विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षणासाठी त्यांनी मदत केली. बघा, अनाथ आश्रमांना सुद्धा त्यांची मदत आहे. आवाज दे. अंध अपंगांना सुद्धा आमच्या बाबूराव भाऊंनी मदत केली. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आळंदी येथील जे विद्यार्थी माधुगिरी मागण्यासाठी जातात त्यांना सायकलीची गरज असते, कारण आम्ही त्याच्यातून गेलेले आहोत. त्या सायकलवरचा प्रवास आम्ही केलेला आहे स्वतः, आणि तो किती कठीण असतो. तो माऊलीचा, थोरल्या माऊलीचा चढ चढताना किती त्रास होतो हा पण सगळ्यांनी पाहिलेला आहे. आणि त्यांना सायकलीची अत्यंत गरज आहे, म्हणून त्या ठिकाणी आमच्या बाबूराव भाऊने 30 सायकली विद्यार्थ्यांना माधुगिरी मागण्यासाठी दिल्या. आता कुस्ती क्षेत्रातील अनेक पैलवानांना त्यांनी मदत केली. महिला बचत गटांना सुद्धा त्यांनी मदत केली. अत्यंत महत्त्वाचं काम आणि माझ्या आवडीचं काम, 57 मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्यांनी मदत केली. आणखी महत्त्वाचं काम, 27 शस्त्रक्रिया केल्या, म्हणजे ऑपरेशन केले, आणि त्यातल्या 8 लोकांना जीवदान भेटलं यांच्यामुळे. लक्षात ठेवा, म्हणजे खरंच पुण्यस्मरण, खरंच पुण्यस्मरण. आणि भंडारा डोंगरावर जे महाराजांचं मंदिर चालू आहे ते खरं म्हणजे ते महाराष्ट्रातलं मंदिर नाही, ते देशातलं मंदिर नाही, तर ते जगातलं मंदिर आहे. कारण जगातलं कुठलंही मंदिर महाराजांशिवाय पूर्ण होत नाही. जगातलं कुठलंही मंदिर असू द्या, तोपर्यंत ते पूर्ण होत नाही की जोपर्यंत त्याला कळस लागत नाही. झाली या कामा नाही चोरी, हे कळसे होई उजरी, माऊली म्हणतात. देवडाचे कामा कळसू, परमगंगेशी सिंधू प्रवेशू, सुवर्ण सिद्धी कसू सोडावा जैसा. म्हणून कळस बसल्याशिवाय कोणचंच मंदिर पूर्ण होत नाही, कोणचंच मंदिर पूर्ण होत नाही. आणि म्हणूनच मी म्हटलं की आज जे देशातले नाही जगातले मंदिरं आपल्याला पूर्ण होताना दिसतात ना, ते फक्त जगद्गुरू तुकोबाराय असल्यामुळे दिसतात. तर त्या जगत म्हणजे म्हणेल की जगातल्या मंदिराला कळसच भेटला नसता, कळसच भेटला नसता महाराज नसते तर. म्हणून महाराज कळस झाले की ते मंदिर पूर्ण झालं. तुका झाला से कळस भजन भजन अगोदर कळस आहे. कळस बसल्याशिवाय मूर्तीला त्या मंदिरामध्ये बसण्याचा अधिकार नाही. अर्थातच तुकोबाराय असल्याशिवाय त्या मंदिरामध्ये मूर्तीला बसण्याचा सुद्धा अधिकार नाही. असा आमच्या महाराजांचा अधिकार. आणि त्यांचं एक भव्य मंदिर भंडारा डोंगरावर चालू आहे. त्याला सुद्धा या कुटुंबाने आमच्या बाबूराव भाऊने 51,000 रुपयाची देणगी त्या ठिकाणी दिलेली आहे. अत्यंत महत्त्वाची कामं आपल्या जीवनामध्ये ज्यांनी केली, खरं म्हणजे त्यांचं हे पुण्यस्मरण आहे. आम्हाला या ठिकाणी येण्याचा अत्यंत आग्रह ज्यांनी केला ते आमचे हरिभक्तीपरायण संतसेवक उकाटे भाऊ, ते यांचे मामा आहेत. मी प्रमोदला म्हटलं गड्या आता मामाचं काय काम आहे, आता झालं मामाचं काम.
लग्न झालेत ना दोघांचे. आता मामाचं काय काम आहे? प्रमोदने सांगितलं मामाचं आम्हाला शेवटपर्यंत काम आहे. आम्हाला हे सगळे कार्यक्रम करायचे आहेत ना, याच्यासाठी मामा असल्याशिवाय कार्यक्रम कसे होतील, मामा असल्याशिवाय मंडळी कशी बोलावता येईल. आणि म्हणून मामांच्या, आता मला वाटते आपणही मामाच म्हणत होता, मामांच्या अत्यंत आग्रहामुळे या ठिकाणी येण्याचा आजचा योग आहे. अरे 11 बहिणी आहेत म्हणे, आहे ना? किती बहिणी आहात तुम्ही? हां, किती? 4 बहिणी आणि सगळं कुटुंब, चुलत भाऊ वगैरे सगळे, फार मोठं कुटुंब आहे. हो नाही का? सगळ्या चुलत बहिणी तुम्ही किती आहात? आहे ना? भरपूर आहेत. मला आकडा नाही तेवढा डिटेल सांगता येईल, पण भरपूर आहे एवढ्या बहिणी. आणि मला एक फार चांगलं वाटलं आता ते फोटो काढताना. आमच्या मारोतरावला ते म्हणाले बाबू इथं बस. म्हटलं आता बाबू राहिला का तो? पण ती मोठी बहीण म्हटली महाराज तुमचा कोणी असेल पण आमचा बाबू आहे. आणि बहिणीचं आणि भावाचं प्रेम या परिसरामध्ये टिकणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. मी विदर्भातलं सांगत नाही, मी मराठवाड्यातलं सांगत नाही, या परिसरामध्ये बहीण भावाचं प्रेम टिकणं फार महत्त्वाचं आहे महाराज. बरोबर आहे ना? या परिसरामध्ये म्हणेन मी मुद्दा या परिसरामध्ये बहीण भावाचं प्रेम टिकणं फार महत्त्वाचं आहे. अरे सोबत जन्माला येत आहेत, सोबत खेळतायत, हे सोबत सगळे राहत आहेत नाही का? मोठी बहीण असली तर आपल्या भावाला कडेवर घेऊन फिरते, भाऊ जर मोठा असला तर आपल्या बहिणीला कडे घेऊन फिरतो. आणि हे सगळं ज्या कुटुंबामध्ये आपण लहानपणापासून पाहतो तेच बहीण भाऊ ज्यावेळेला विभक्त होतात त्याचा अर्थ कशामुळे होतात हे सगळं सांगण्याची गरज नाही. पण मला असं वाटतं की ह्या गोष्टी प्रपंचामध्ये होणं महत्त्वाचं नाही. संपत्ती येत राहील, संपत्ती जात राहील, पण बहीण भावाचं प्रेम मात्र अखंड टिकलं पाहिजे. आणि ते या कुटुंबामध्ये मला दिसते. म्हणून मला असं वाटतं की टाळी वाजून यांचं आपण स्वागत करू. अरे बहीण भावावर खूप प्रेम करत असते महाराज. मधले काही लोक आहेत त्यांच्यामुळे हे वितुष्ट येते. खरं म्हणजे मला असं वाटतं बहिणीचा विषयच नसतो, बहिणीला असं वाटतच नाही की आपल्या भावाला त्रास द्यावा म्हणून. पण ते मधातले भाचे जरा भाचे मधात करतात, त्यावेळेला बहिणीचा नाविलाज होतो. आणि बहीण भावाचं नातं त्या ठिकाणी तुटण्याची फार मोठी भीती असते. बरेचसे भाऊ दिवाळीला सुद्धा बहिणीच्या घरी जात नाहीत महाराज, जात नाही. काय वाटत असेल त्या बहिणीला? बहिणीचं आणि माहेरचं नातं किती अतूट आहे महाराज. आज माहेराले जाणं झाली झाली हो पहाट, आली आली डोया पुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुले फुटली रे वाचा. आज माहेराले जाणं झाली झाली हो पहाट, आली आली डोया पुढे माझ्या माहेराची वाट. बहिणाबाई म्हणतायत. एक मुलगी बसमध्ये बसून निघाली. बिचाऱ्याचा भाऊ श्रीमंत असल्यामुळे तो पाठीवर घ्यायला नाही आला. हे बिचारी बहीण अत्यंत गरीब होती. 2 मुलं सोबत घेऊन निघाली. एक मूल कडेवर होतं, एका मुलाचा हात पकडलेला होता. आणि जाताना, बसा खाली बसा, ओ भाऊ बसा. जाताना एका दगडाची ठेस लागली. आणि ठेस लागल्यानंतर ऐका, त्या मुलीने त्या दगडाला विचारलं, दादा तुला काही लागलं नाही ना? तुला काही लागलं नाही ना? खरं सांगा महाराज, नितीन महाराज, ठेस लागल्यानंतर बोटाला लागत असते का दगडाला? बोटाला लागत असते ना. पण ती मुलगी त्या दगडाला म्हणते, दादा तुला काही लागलं नाही ना? लागलं नाही ना, कारण तू माझ्या माहेराच्या वाटेतला दगड आहेस, तू मला फार प्रिय आहेस रे राजा. तुला जर काही लागलं असेल तर मला क्षमा कर. बहिणाबाईचा या म्हणण्याच्या पाठीमागचा भाव असा आहे, माहेरच्या वाटेवरचा दगड जर मुलीला इतका प्रिय आहे तर आपल्या माहेरातला भाऊ किती प्रिय असेल महाराज. मग बहीण भावाचं नातं टिकवा, आणि ते टिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बहिणीच्या नात्यासाठी 2 सण तयार झालेत. एक रक्षाबंधनाचा सण आहे, एक भाऊबीजीचा सण आहे. हे नाते टिकवण्यासाठीच असलेले सण आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून मला असं वाटतं की या कुटुंबामध्ये मला फार समाधान वाटलं बरं का. त्या बहिणीने म्हटलं, ए रे बाबू,
हो आमच्या मारोतरावला बाबू, याचा अर्थ तुम्हाला खरं सांगू, माय मेल्यानंतर गड्या माणसाची माय बहीणच बनत असते. भाऊ जर रडत असेल ना, तर मला असं वाटते मायचा पदर जर निघून गेलेला असेल ना, तर आपल्या भावाचे असं पुटण्यासाठी पहिला अत्यंत हक्काने आणि प्रेमाने जर पदर कोणाचा पुढे येत असेल तर तो बहिणीचा येत असतो. लक्षात ठेवा, बहीण भावाचीही माय बनते आणि मुलगी बापाची सुद्धा माय बनत असते. पण कधी कधी प्रेमाने बाप म्हणत असतो, ओ मा म्हणते ना, ओ मा. बघा तुम्ही, बाप आजारी असू द्या, तो दवाखान्यामध्ये असू द्या, शेवटच्या घटका मापत असू द्या, मुलं तिथं एखाद्या वेळेला विचार करणार नाहीत, पण मुली मात्र आपला सगळा प्रपंच सोडून आपल्या बापाच्या तोंडावरच्या माशा हाणण्यासाठी आल्याशिवाय राहणार नाहीत. असं माहेरचं आणि खऱ्या अर्थाने मुलीचं नातं आहे, ते मला या ठिकाणी दिसलं आहे आणि म्हणून त्याबद्दलसुद्धा आम्हाला आनंद वाटला. आपण सगळेजण उपस्थित आहात. आमचे दिंडीपाल सोहळ्याचे मालक बाळासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. महावीर महाराज तर आमचे जुने संबंध आहेत. नितीन महाराज तर बऱ्याच दिवसांनी भेटत आहेत, पण ते आता गायी सांभाळतात म्हणून आम्हाला आनंद आहे. आणि खरं म्हणजे 700 वर्ष झाले वारकऱ्याचा झेंडा एकच आहे महाराज. 700 वर्षापासून एकच झेंडा आहे, त्याचा कलर सुद्धा एकच आहे भगवा. आम्हाला दुसरा झेंडा हातात घ्यायचं कामच नाही पडलं. आणि तुम्हाला असं म्हणावं लागलं. कसं म्हणावं लागलं? कोणता झेंडा? हे तिकडले झेंडे आहेत, ते तिकडचे झेंडे आहेत. हा मात्र एकच झेंडा आहे. झेंडा घेऊया. आम्ही एका फार मोठ्या नेत्यांच्या सौभाग्यवतीची मुलाखत घेतली होती एकदा, बरं का. त्या मुलाखतीमध्ये विचारलं की तुमच्या मालकाचे सगळ्या महाराष्ट्रावर उपकार आहेत, तुमच्यावर काय उपकार आहेत? त्या महिलेनं आम्हाला असं उत्तर दिलं, म्हटले मग किती उपकार आहेत माझ्या मालकाचे, मी विसरणार नाही माझ्या मालकाचे उपकार किती आहे. म्हटले काय उपकार आहेत, नेमके उपकार काय आहेत तुमच्या मालकाचे? त्या बाईने सांगितलं, माझ्या मालकाने आजपर्यंत इतके पक्ष बदलले पण अजून मला बदललं नाही. बऱ्याच दिवसांनी भेट आहे. आम्ही विदर्भातलेच आहोत दोघंही आणि खूप मोठं नाव असलेले आमचे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महादेव महाराज तर नेहमी असतात. गणेश महाराज आहेत. हे शुकलाल महाराजला काही ओळखत नाही आपण, ते पण आहेत. लक्ष्मण महाराज आहेत. त्यांच्या पायाला जखम झाली म्हणून खाली बसले. खरं म्हणजे या भागामध्ये आल्यानंतर आम्हाला जर शांताराम महाराजांचा आवाज नाही ऐकायला भेटला तर चुकल्यासारखं वाटते. लक्षात ठेवा. तुम्हाला खरं सांगतो, मी सगळी लाईन तपासत होतो पण मला उणीव दिसत होती. ती आता भरून निघाली. कुठून आणलाय आणि आवाज काही माहीत नाही मला, नाही का. मला वाटतं हे निसर्गता आहे. हे तुमच्या आईवडिलांची पुण्याई आहे, तुमच्या गुरुचा आशीर्वाद आहे. काय असेल व आम्ही लय म्हणायचा प्रयत्न करू पण जमतच नाही महाराज तुमच्यासारखं. पण मला एक समजते की तुम्ही जागा काढली ना की मला समजते जागा आहे. तेवढं जागा आहे, तेवढं जागा आहे. तर आमच्याकडचे कीर्तनकार आहेत की गायक बेसूर झाला की ते वा म्हणतात. वा. तर मग असं का करतात तुम्ही? कारण ते स्वरातच नाही. त्यांना असं वाटतं की आपल्यासारखं म्हणतात ना मग वा. असो, आपण सगळेजण या ठिकाणी अत्यंत प्रेमाने उपस्थित आहात. आमचे गुरुजी आहेत की ज्यांनी अनेक शिष्य या ठिकाणी तयार केलेत. मराठवाड्यातले गुरुजी आहेत अर्थात. आणि ही सगळी कामं ज्यांनी आपल्या जीवनामध्ये केली त्यांचं पुण्यस्मरण आहे. लक्षात ठेवा. त्यांची आठवण आपल्याला झाली पाहिजे म्हणून ही यादी वाचून दाखवली. त्यांचंच पुण्यस्मरण असल्यामुळे त्यांची आठवण आपल्याला झाली पाहिजे. माझं मत असं आहे आणि ते प्रत्येकाचं असलं पाहिजे, ज्याच्याजवळ आहे ना त्याने दुसऱ्याला मदत केली पाहिजे.
नाही त्याचा विचारच नाही. थोडा आवाज दे रे बाबा, थोडा आवाज. नाही त्याचा विचार नाही. त्यांना आपण मदत केली पाहिजे, पण ज्याच्याजवळ आहे ना त्यांनी दुसऱ्याला मदत केली पाहिजे. लक्षात ठेवा, सगळं काही आपल्यासाठी नसतं गड्या. सगळं काही आपल्यासाठी भेटलेलंही नसतं आणि सगळं काही आपल्या प्रयत्नाने सुद्धा भेटलेलं नसतं. प्रारब्ध आहे. काही लोक खूप प्रयत्न करतात पण कुठं संपत्ती भेटते. काही लोक प्रयत्न न करता त्यांच्या पदरामध्ये जर पडत असेल ना, तर मला असं वाटतं हे प्रारब्धाने पडलेले. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. मान, धन आणि अन्न हे प्रारब्धाशिवाय. अन्न तुकोबारायांचा पालखी सोहळा नारायण महाराजांनी चालवला. तुकोबारायांचं मंदिर होणं जसं महत्त्वाचं होतं, तसं नारायण महाराजांचं मंदिर होणं सुद्धा महत्त्वाचं होतं. लक्षात ठेवा, नक्की महत्त्वाचं होतं. त्यांनी जर महाराजांची परंपरा चालवली नसती तर एखाद्या वेळेला आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असतं. पण आज बरोबर आहे ना मालक, नारायण महाराजांनी खऱ्या अर्थाने त्या पालखीला रूप दिलं, त्या सोहळ्याला रूप दिलं. हैबत बाबाने त्या सोहळ्याला रूप दिलंय आणि म्हणून हा पालखी सोहळा फक्त महाराष्ट्रात नाही जगामध्ये प्रसिद्ध झाला. अशा नारायण महाराजांचं मंदिर सुद्धा चालू आहे. माझी विनंती आहे, त्या मंदिराचे अध्यक्ष या ठिकाणी आत्ताच आले बघा, आलेकर भाऊ, त्या मंदिराला सुद्धा नक्की भेट द्या. आणि खरं सांगू का, त्या मंदिराचा आर्किटेक्ट मी आहे म्हणून भेट द्या. बघा कसं सुंदर बनलंय ते. कसं आहे बघा, मुलाचं कौतुक केलं ना की बापाला सहज आनंद होतो. मुलाचं जर कौतुक नाही केलं ना, बापाची तुम्ही किती स्तुती करा त्याला बरं वाटत नाही. बघा, एखाद्या मायला जेवायला सांगितल्यानंतर जर मुलाला तुम्ही ताटावून उठून दिलं ना, तुमचे पंचपक्वान्न असले तरी सुद्धा ती माय जेवण करणार नाही. तिला मुलगा महत्त्वाचा आहे जेवणापेक्षा. आणि म्हणून आपल्या सामान्य जीवनामध्ये जर मुलगा इतका महत्त्वाचा असेल महाराज, तर हा तुकोबारायांचा मुलगा आहे. त्यांचं नाव नारायण आहे, त्यांचं मंदिर चालू आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, आता त्या मंदिराची सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे, त्यांना सुद्धा देणगी दिली पाहिजे. या महाराज, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चैतन्य महाराज, माझं एक लोकांचं थोडं हे आहे की आता हे माझ्या अत्यंत परिचयाचे आहेत, त्यांना आम्ही पुढारी महाराज म्हणतो. काय सांगत होतो? कीर्तन, आपलं कीर्तन सांगत होतं. नारायण महाराजांच्या मंदिराकडे आपण लक्ष द्यावं.
लक्ष द्यावं म्हणजे फक्त पाहायला जाऊ नका, लक्ष द्या म्हणजे तिला लक्ष आले परत असं नका करू. तिथं आपली देणगी द्या. आणि ते मंदिर सुद्धा मला असं वाटतं की जगद्गुरू तुकोबारायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली की लगेच नारायण महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सुद्धा झाली पाहिजे. माझी विनंती आहे. पित्राच्या विजय पिता सुखावत असो, आणि म्हणून पुत्राचा विजय सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असेल. असो, आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. मी बोललो होतो तुम्हाला की हे प्रारब्धाने प्राप्त झालेलं असतं. या प्रारब्धामध्ये आणखी भर पडावी आणि आणखी आपण श्रीमंत व्हावं असं वाटत असेल तर त्या प्रारब्धाचा योग्य विनियोग होणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो. बऱ्याचदा प्रारब्ध प्राप्त झाल्यानंतर माणसं चांगला विनियोग करत नाही. अरे हाताची शोभा, सुभाषितकार म्हणतात की कंकणाने नाहीच, ती फक्त दानाने आहे. दानेन पाणीर्न तू कंकणेन, दानेन पाणीर्न तू कंकणेन, मानेन तृप्तिर्न तू भोजनेन, ज्ञानेन मोक्षो न तू मुंडनेन, आणि स्नानेन शुद्धीर्न तू चंदनेन. अरे तुम्ही चंदन लावता पण स्नान करत नाही ना. स्नान केलं पाहिजे. शुद्धी स्नानाने होत असते, फक्त चंदनाने नाही. मोक्ष ज्ञानाने भेटत असतो, फक्त मुंडनाने नाही. आणि तृप्ती मानाने होत असते, फक्त भोजनाने नाही. भोजनाने फक्त भोजन खूप चांगलं देत आहे हो, पण मान नसेल तर तृप्ती होणार नाही. तृप्ती मानाने होत असते, फक्त भोजनाने नाही. आता हे विनेकरी आहे. आता सगळे आम्ही तुमच्या घरी जेवायला आलो, हो म्हणा. हां चालेल ना? घरी विचारावं लागेल का? हां घरी विचारावं लागेल का म्हटलं? नाही ना? मग हो म्हणा. आम्ही सगळेजण उद्या तुमच्या घरी जेवायला येणार, हो म्हणा. एवढा असा मंडप देऊन ठेव जा, हो म्हणा फक्त. हो. आणि तुम्ही आम्हाला समजा पंचपक्वान्नाचं जेवण केलं, हो म्हणा. हो. सांगा पंचपक्वान्नाची नावं. बरं जाऊ द्या. हो. आम्हाला वाढण्यासाठी तुम्ही 2000 रुपये किलोचं तूप आणलं, हो म्हणा. हो म्हणायचं, फक्त आणायचं नाही, हो म्हणायचं. आणि ते तूप वाढताना तुम्ही सारखं म्हणायचे आम्हाला, घ्या लेको घ्या खाऊन. पाहिलं होतं तुमच्या बापाने कधी? हो म्हणा. खरं सांगा, यांच्या घरचं तूप खा वाटेल का आपल्याला? मानेन तृप्तीर न तू भोजनेन, आणि दानेन पाणीर न तू कंकनेन. फक्त कंकणाने शोभा नाही रे माझ्या राजांनो. कंकणाने शोभा नाही, दानाने शोभा आहे. हाताची शोभा दानाने. आणि दान सुद्धा जिथं गरज असेल तिथं दिलं पाहिजे ना राजा. इथपर्यंत जिथं आली जिलेबी, तिथं कशाला जिलेबी देताय राजा तुम्ही? जिथं गरज असेल तिथं दान दिलं पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून मी नेहमी म्हणेल की आज तुमच्या दानाची गरज गोमातेला आहे. तुम्ही चारा दिला पाहिजे. जिला गरज आहे, जी कसायच्या दामीला जाते, कसायाकडे विकल्या जाते, आणि कसाई तिला अत्यंत निर्दयपणाने कापतायत, निर्दयपणाने कापतायत. 3-4 दिवस उकडतं पाणी टाकतात तिच्या अंगावर. जिवंत असताना तिच्या अंगावरचं कातडं काढतायत, जिवंत असताना रक्त सगळं भडभड बाहेर काढतायत. अशा गाईला आपल्या मदतीची गरज आहे आणि आपण ते केली पाहिजे. म्हणून बघा, तुम्ही कसं ऐकताय मला माहीत नाही, पण गरज नसताना जर तुम्ही तिथं देत असाल तर दोघांनाही अधोगती आहे, आणि गरज असल्यानंतर जर देत असाल तर दोघांचाही उद्धार आहे. दात्या आणि मागत्याशी धर्मनीत जरी बोलली ऐसी, यथानुशक्ती ठाकेल दैसी, बाधी दोघासी विन्मुखता. दरिद्रान भर कौंतेय मा प्रयच्छ ईश्वरे धनम, व्याधिस्तस्य औषधम पथ्यम निरुजस्य किम औषधैहि. औषध कोणाला दिलं पाहिजे? उत्तर आहे, जो आजारी असेल त्याला दिलं पाहिजे. आणि दान कोणाला दिलं पाहिजे? उत्तर आहे, ज्याला गरज असेल त्याला दिलं पाहिजे. अनेक ओव्या मी तुम्हाला सांगेल, माझा प्रतिपाद्य विषय नाही तो, पण या अनुषंगाने मी बोलतो. गरज असेल त्याला दिलं पाहिजे. माझी माऊली तर असं म्हणते की वैरी झाली आहे अर्थात ते नवचने जेगा. वैरी असू द्या, तुमचं त्याचं पटत नसू द्या, 25-30 वर्षापासून तो तुम्हाला शिव्या देणारा असू द्या, पण त्याला गरज असू द्या. त्या वैऱ्याच्या घरी जाऊन जर तुम्ही देत असाल ना,
तर तो वैरी तुम्हाला ज्यावेळेला मिठी मारेल त्यावेळेला देवाने जरी तुमचं अकल्याण करायचं ठरवलं तरी कधी होणार नाही. माऊली म्हणतात जवळच्या माणसाला तर आपण पाहतच असतो, पण वैरी असला तरी चालेल पण त्याला दान द्या, कारण तो आर्त आहे. आर्त म्हणजे तो गरजू आहे. आणि म्हणून या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आमचे बाबूराव भाऊ यांनी गरज असणाऱ्या ठिकाणी दान दिल्यामुळे मला हा उल्लेख करावा लागला. 11वं पुण्यस्मरण आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. 11वं पहिलं दुसरं पुण्यस्मरण झालं की आम्हाला बोलावत नाही कोणी, कारण नंतर होतच नाही. हे 11वं आहे. पुढच्या वर्षी तपपूर्ती आहे पुण्यस्मरणाची, आणि अत्यंत प्रेमाने हे कुटुंब हे पुण्यस्मरण साजरं करते. आणि ईश्वरचरणी त्या निमित्ताने हे वाक्पुष्प समर्पित करण्याचा सुयोग आहे. आपण अत्यंत जाणकार श्रोते आहात. सज्जनानो, एखादं कार्य जर समोर दिसत असेल ना, त्याचा कर्ता मानावाच लागतो, त्याचं कारण मानावंच लागतं. कार्य समोर दिसत असेल आणि तुम्ही जर कर्ता मानत नसाल तर तुमच्यावर आपत्ती येईल, तुमच्यावर दोष येईल. तुम्ही अलंकार मानत असाल तर तुम्ही सोनाराला मानलं पाहिजे का नाही मानलं पाहिजे? तुम्ही जर घट मानत असाल तर तुम्हाला कुंभाराला मानलं पाहिजे का नाही मानलं पाहिजे? तुम्ही जर चित्र मानत असाल तर तुम्हाला काय म्हणतात त्याला, चित्रकाराला मानलं पाहिजे. आणि तुम्ही जर जगत मानत असाल तर तुम्हाला देवाला सुद्धा मानलं पाहिजे. आम्ही अलंकार मानतो पण सोनाराला मानत नाही, नास्तिक आहे. आम्ही घट मानतो पण कुंभाराला मानत नाही, नास्तिक आहे. आम्ही चित्र मानतो पण चित्रकाराला मानत नाही, नास्तिक आहे. आम्ही जगत मानतो पण जगतकर्त्याला मानत नाही, तो सुद्धा नास्तिक आहे. जगताला जर मानत असाल तर या जगताला कोणीतरी करताय हे सुद्धा आपण मानलं पाहिजे. जयापासून सकळ तुम्ही मायला जर मानत असाल तर बापाला मानावंच लागेल. आणि म्हणून माझा पहिला विषय असा आहे, अर्धा तास शिल्लक आहे आपल्याकडे. एखादं कार्य जर समोर दिसत असेल तर तुम्हाला त्याचं कारण नामकर्ता मानावा लागेल. लक्षात आलं बरोबर आहे ना माझं? काही चुकीचं नाही ना? कीर्तनापुरतं नका म्हणू बा. कीर्तनापुरतं बरोबर आहे म्हणसाल मग म्हणसाल काय हे असंच होत असते. हे कीर्तनकाराचं कामच आहे सांगणं. नाही दादा, हे आपल्याला दिलेलं आहे, हे देणारा कोणीतरी आहे. दिले इंद्रिय देवे दिला देव भजना घुमटा जेने हा जीव
देवाला न मानण्याचं प्रघात त्या ठिकाणी आता बऱ्याच प्रमाणामध्ये चालते. तुम्हाला खरं सांगू, जी माणसं पापाला भीत आहेत ना, ती माणसं देवाला मानणार आहेत असं समजायचं. जी माणसं मरणाला भीत आहेत ना, भीत आहेत अक्षरशः, आता भीत आहेत मरणाला म्हणा, पण मला असं वाटतं की मरण ज्यांच्या समोर असेल आणि अधर्म आणि पाप ज्यांच्या समोर असेल आणि ते जर त्याला पाप असं समजत असतील तर समजून चला हे देवाला मानणारे आहेत. देवाला मानणं म्हणजे मानणं नाही महाराज, देवाला मानणं म्हणजे देवाची गीता मानणं आहे. साधूला मानणं म्हणजे मानणं नाही, साधूला मानणं म्हणजे जगद्गुरू तुकोबारांची गाथा मानणं आहे. तुम्हाला ते मानावं लागेल तर तुम्ही मानताय, तुम्हाला ज्ञानेश्वरी मानावं लागेल तर तुम्ही मानताय. मला असं वाटतंय की सगळी ज्ञानेश्वरी तर आपण वाचलीच पाहिजे, सगळ्या ज्ञानेश्वरीचं पारायण तर आपण केलंच पाहिजे. नित्य नियमामध्ये किमान 50-100 ओव्या तरी आपल्या असल्याच पाहिजे. पण सगळी ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या माणसाने किमान आपल्या जीवनामध्ये एखाद्या ओवीचा तरी अनुभव घेतला पाहिजे. एक तरी ओवी बघा, तुम्ही अनुभव घेऊन तर पहा किती समाधान भेटते. पहा अनुभव घेऊन तर पहा, तुम्ही घेऊन तर पहा, अनुभव घेऊन तर पहा. एखाद्या ओवीचा अनुभव घेऊन पहा, कोणची घ्या, दृष्टांताची घ्या वा सिद्धांताची घ्या, एखादी ओवी तर घ्या तुम्ही. त्या ओवीप्रमाणे तुम्ही जर चालत असाल महाराज, तर मला असं वाटते की काही दिवस निघून गेल्यानंतर तुम्हाला ती ओवी समाधान दिल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा महाराज, आमच्या वाचण्यामध्ये पायी काटा नेहटे ही ओवी गेली, ती व्यथा जीवी उमटे, तैसा पोडे संकटे पुढे लाचे. त्याचा अर्थ सांगतो, आपल्या पायामध्ये काटा मोडल्यानंतर आपल्याला जितक्या त्वरेने दुःख होते तितक्या त्वरेने जो दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होतो त्याला माणूस म्हणतात. अशी माऊलीची ओवी आहे. ही ओवी काही आम्ही अनुभवासाठी पाठच केली नव्हती, ही ओवी आम्ही अभंगासाठी पाठ केली होती, ही आम्ही कीर्तनासाठी पाठ केली होती की बाबा ही ओवी आपल्या इथं बसते आपण पाठ करू म्हणून ही ओवी पाठ केली होती. ही ओवी पाठ झाली होती. कीर्तनासाठी वापरायला आम्हाला ओव्या पाहिजेत, अभंग पाहिजेत, प्रमाणं पाहिजेत. ज्याच्या सगळ्या गाथाचा गाथा पाठ असतो ते टाळकरी असतात, ज्याच्या फक्त प्रमाणं पाठ असतात ते कीर्तनकार असतात. म्हणून हे प्रमाण आम्ही खऱ्या अर्थाने, मी तिसरं सांगितलं नाही बरं, तिसरं आणखी आहे, तिसरं आहे मालक, ते सांगितलं नाही बरं का, म्हणजे क्षमा करा बरं का. तिसरं ते आमचे अण्णा जगन्नाथ अण्णा सांगत होते. सांगू का? नाही सांगत, जाऊ द्या. सांगा म्हणजे आम्हाला शिव्या खायला लावा तुम्ही जसं निघून. ही ओवी आम्ही कीर्तनासाठी पाठ केली होती, पण एक पागल माणूस आम्हाला कुत्र्याचे आतडे खाताना पाहिला. आम्ही मेलेल्या कुत्र्याचे आतडे, पागल होता, त्यावेळेला ही ओवी कामा आली. पायी काटा नेहटे ती व्यथा जीवी उमटे, तैसा पोडे संकटे पुढीला चेनी. आता खरं सांगतो की आमच्या आश्रमामध्ये 300 पागल लोक राहत आहेत, त्यांच्या डोक्यामध्ये पायामध्ये किडे पडलेले आहेत असे राहतात. मला असं वाटतं की याचा एखाद्या ओवीचा अनुभव ज्यावेळेला आपल्याला घेता येतो ना महाराज, त्यावेळेला जो आनंद भेटतो ना तो इंद्राला सुद्धा दुर्लभ असतो. लक्षात ठेवा, इंद्राला सुद्धा दुर्लभ. म्हणून एखाद्या ओवीचा अनुभव आपल्या जीवनामध्ये जर घेता येत असेल ना राजांनो तर घ्या. कीर्तन तर आपण ऐकतोच, गेल्या 30 वर्षापासून आम्ही कीर्तन करतो. तुम्ही सुद्धा 20, 25, 30 वर्षापासून कीर्तन ऐकत असाल, पण तरी सुद्धा एक कीर्तन ऐकणाऱ्यांना आणि कीर्तन करणाऱ्यांना सांगितलं नामदेव महाराजांनी, एक तरी
असू द्या आपल्या सगळ्या ओव्या ज्ञानेश्वरीतल्या पाठ नाही, पण पसायदान मात्र सगळं पाठ. पसायदानातली एखादी ओवी घ्या, बघा बा कसं पाहताय तुम्ही. पसायदानातली घ्या एखादी ओवी. पसायदान काय माहीत आहे तुम्हाला? ज्ञानेश्वरी हा गीतेवरचा अलंकार आहे. तुम्ही प्रमाण दिलंय. ज्ञानेश्वरी हा गीतेवरचा अलंकार आहे आणि पसायदान हे ज्ञानोबा रायांचं अंतकरण आहे. तुम्हाला ज्ञानोबा रायांचं अंतकरण जर पाहायचं असेल ना, तर तुम्ही पसायदान पहा, तुम्हाला कळेल की अंतकरण आहे म्हणून. आईला जसं अंतकरण असते ना, तसं त्यांना सुद्धा अंतकरण आहे, म्हणून ती माऊली आहे. ज्ञानाबाई माझी नाथाची माय, एका जनार्दनी पाय. अरे मानणं म्हणजे नेमकं काय करणं महाराज? मानणं म्हणजे काय फक्त आरती करणं आहे? मानणं म्हणजे काय त्यांच्या नावाचा जय जयकार करणं आहे? मानणं म्हणजे नेमकं आहे काय? मानणं म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या एखाद्या अभंगाचा अनुभव घेणं हे मानणं आहे. मानणं म्हणजे ज्ञानोबारायांच्या एखाद्या ओवीचा अनुभव घेणं हे मान्य आहे. मान्य आहे ना तुम्हाला? तुम्हाला मान्य आहे का नाही? हे त्यांना मानणं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मानावं लागेल तुम्हाला. एखादं कार्य जर समोर दिसत असेल तर तुम्हाला मानावं लागेल. तुम्हाला सोनाराला मानावं लागेल. कारण कार्य दिसते ना, कारण मानलं पाहिजे. विश्व दिसते ना, देवाला मानलं पाहिजे. आणि म्हणून विषय असा आहे की हा कार्यकारणभाव संबंध आहे. प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध नाही का? प्राप्य प्रापक भाव संबंध, जन्य जनक भाव संबंध, तसा कार्य कारण भाव संबंध, हे संबंध असतात. त्याचा हा एक संबंध आहे. विषय असा आहे पहा, हा संबंध लावत असताना तुम्ही बियाचा फळाचा जसा विचार करताय तसा बियाचा विचार केला पाहिजे. फळ हे कार्य आहे, बी हे त्याचं कारण आहे. बी हे त्याचं कारण आहे. खरं सांगू का, काही बी आणि फळ हे वेगवेगळे असते. काही असं असते बी आहे आणि फळ वेगळं आहे, त्या फळामध्ये बी आहे. पण काही गोष्टी अशा आहेत महाराज, तेच बी आहे आणि तेच फळ आहे. तेच बी आहे आणि तेच फळ आहे. मला खरं सांगा बरं, ऊसाला दुसरं काय फळ आहे? ऊसाला दुसरं कोणचं फळ आहे? ऊस हेच बी आहे आणि ऊस हेच फळ आहे. बीज आणि फळ हरिचना, तेच बी आणि तेच फळ. बी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. बी हे एखाद्या फळाचं कारण आहे. कारण आहे. आंबा जर पाहिजे असेल तर तुम्हाला आंब्याची कोयस लावावी लागेल. तुम्हाला गहू जर पाहिजे असतील तर तुम्हाला पेरताना गहूच पेरावे लागतील. गहूच पेरावे लागतील. फळाची इच्छा जर चांगली करत असाल महाराज, तर त्याचं बी सुद्धा चांगलं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला माहीत आहे. जमीन चांगली आहे, नांगरलेली आहे. मोबाईल 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 जमीन चांगली आहे, नांगरलेली आहे, वखरलेली आहे. आमच्याकडे त्याला वखरणं म्हणतायत. पाऊस आलेला आहे, उपसा झालेला आहे, म्हणजे वापसा झालेला आहे. आणि वापसा झाल्यानंतर जे बी पेरायचं आहे ना, ते एकाने सांगितले का असं पेरत असतात का? ते भाजून पेरलं पाहिजे. भाजून पेरलं पाहिजे. पहिले ज्वारी भाजली पाहिजे, मग त्याच्या लाह्या करून पेरलं पाहिजे. निघेल ते. इच्छा तुम्ही ज्वारीची करता आणि भाजून ज्वारी पेरता तर निघणार नाही. तशी जमीन महत्त्वाची आहे. जमीनची मशागत महत्त्वाची आहे. पाऊस महत्त्वाचा आहे, त्याचा वापसा महत्त्वाचा आहे. तसं बी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. सांगू बी जर शुद्ध असेल, बी जर चांगलं असेल, तर मग चिंताच करू नका, त्याला आलेले फळ सुद्धा चांगले भेटतील.
मुलगा दिसायलाही चांगला असला पाहिजे, तो कीर्तनात टाळ घेऊन उभा असला पाहिजे. मुलगा दिसायला खूप चांगला आहे, दिसायला खूप चांगलं. तुम्हाला इकडे नाही समजलं, इकडे समजलं. दिसायला खूप चांगलं आहे. ते आमच्या विदर्भामध्ये एक म्हण आहे, मला पहा बेलफुल 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 वा. मुलगा दिसायलाही चांगला असला पाहिजे आणि मुलगा कीर्तनात टाळ घेऊन उभाही असला पाहिजे. मुलगा दिसायलाही चांगला असला पाहिजे आणि त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळही असली पाहिजे. मुलगा दिसायला रसाळ गोमटा असला पाहिजे. गोमटा, गोमटा म्हणजे चांगला, गोमटे रूप नाही का, हो गोमटा असला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने त्या गोमट्या मुलाच्या, लहान मुलाच्या पसायदान तरी पाठ असलं पाहिजे. याला म्हणतात फळे, रसाळ आणि गोमटी. पण हे फळं रसाळ आणि गोमट होण्यासाठी त्याचं बी शुद्ध असलं पाहिजे. त्या बियाच्या गळ्यात माळ असली पाहिजे. तो बी वारी करणारं असलं पाहिजे. ते बी बिचारे एखाद्या गरीबाला मदत करणारं असलं पाहिजे. ते बी अनाथांना मदत करणार. बरोबर आहे का मी बोलतोय? ही परंपरा घरामध्ये चालत राहते. त्याच्यासाठी बी शुद्ध असलं पाहिजे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. काही फळं रसाळ आहेत पण गोमटे नाहीत, काही फळं गोमटे आहेत पण रसाळ नाहीत, काही रसाळे नाहीत आणि गोमटे नाहीत, काही मात्र रसाळ आहेत आणि गोमटेसुद्धा आहेत. महाराज आहेत काही फळं रसाळ आहेत. फणस रसाळ आहे, रसाळ आहे. फणस रसाळ आहे, फणस म्हटलं का जो गोमट नाही हो, त्याला काटे आहेत. आहे अंतकरण खूप चांगलं आहे पण शब्द इतकं कठोर आहेत ना, माणसाला जाच वाटत नाही त्याच्याकडे. एखादा काटा असला तर काढू आपण, एखादा काटा असला तर काढून टाकू. लयच काटे असतात. चाल सुद्धा तशीच आहे. फणसा अंगी काटे, फणसा अंगी काटे. सगळ्या अंगाला काटेच काटे. कुकून पकडाव त्याला, कुकून नाही पकडलं तरी एक भेटला. तो म्हटला महाराज हुंडा खूप भेटला पण फार डोकेदुखी भेटली म्हणे.
डोकेदुखी म्हणजे नेमकं काय रे? काय करावं म्हणे, खूप भांडते म्हणे, सगळी गल्ली बेजार झाली म्हणे आमची, एका माणसाने तर आम्हाला अर्ध्या किमतीत घर विकलं म्हणे. म्हटलं नाव काय रे? नाव शांताबाई आहे म्हणे. पण भांडायला लागली की कुत्र्याचीच आई आहे म्हणे. मी त्याला सांगे, आणि सगळ्या मोहल्ल्यातल्या महिलांनी ठरवलं की हिच्याशी भांडायचं नाही. काही झालं तरी चालेल. या महाराज. विठाला आले होते, सोपान काका राहिले होते. सगळ्या मोहल्ल्यातल्या, तुम्ही ऐकता ना, तुमच्यासाठी आहे, नाव आहे ना शांताबाई, नाव आहे शांता. आणि महिलांनी ठरवलं की भांडायचंच नाही शांताबाई, काय बोलू द्या, नाही भांडायचं, असं ठराव झाला. आणि काय झालं, पूर्वीच्या काळी विस्तू एकाच्या घरचा दुसऱ्या घरी नेत होते. विस्तू बघा तुम्ही, पूर्वीचा काळात विस्तू नेत होते. ती शांताबाई एका घरी विस्तू मागायला गेली. जरा विस्तव दे म्हणे, विस्तूच म्हणतात ना तुमच्या, विस्तव दे म्हणे. ते भांडायचंच नाही ठरलं ना, म्हणून त्या बाईने असा सराटा घातला आणि असा विस्तव द्यायला गेली. कशात नेता शांताबाई? शांताबाईने पदर पुढे केला. विस्तव न्यायसाठी पदर पुढे केला. आणि पदर पुढे केल्यानंतर ती बाई म्हटली की शांताबाई, पदर जळून जाईल ना? जळून जाईल. झालं भांडण. फणसा अंगी काटे. काही फळं रसाळ आहेत पण गोमटे नाहीत. पायी फळं गोमटे आहेत पण रसाळ नाहीत. मला असं वाटते की ते शेरण्या म्हणतात आमच्याकडे त्याला, कडू बिंद्रा असं काही आहे ना, ते गोमट आहे पण रसाळ नाही. आणि ते शेरण्या आहेत ना, शेरण्या म्हणजे वाऊक वेगळं महाराज, कडू शेरणी, ते रसाळही नाही लेखाची, गोमटी नाही, कडू आहे. पण काही फळं मात्र रसाळही आहेत आणि गोमटे आहेत. आंब्याचं फळ महाराज, खरं तुम्हाला जर आता मी हे केलं ना आंब्याचं वर्णन, तर तुम्ही आजच रस मागसाल, इतकं चांगलं आहे. रसाळ आहे आणि गोमट आहे. फळ गोमट आणि रसाळ असावं असं वाटत असेल तर त्याचं बी सुद्धा गोमट आणि रसाळ असलं पाहिजे, म्हणजे शुद्ध असलं पाहिजे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मला शंका आहे महाराज याच्यावर. शंका अशी आहे की बी जर शुद्ध असेल तर फळं रसाळ आणि गोमटे असतात, चांगले असतात, असं जर आपलं मत असेल तर त्या मतावर माझी शंका ही आहे की आपल्याला बऱ्याचदा काही बी चांगले आहेत पण फळं मात्र वाईट आहे. बी चांगलं आहे, फळ वाईट आहे. काही ठिकाणी फळ चांगलं आहे, बी वाईट आहे. एकच झालं आहे दोन्ही बी. बी वाईट आहे, फळ चांगलं आहे. काही ठिकाणी बी चांगलं आहे, फळ वाईट आहे. काही ठिकाणी बी वाईट आहे, फळही वाईट आहे. काही ठिकाणी बी चांगलं आहे आणि फळही चांगलं आहे. करू आपण याच्यावर विचार. काही ठिकाणी बी अत्यंत वाईट आहे महाराज, अत्यंत वाईट आहे. गुरुजी, त्या बियाचं नाव आहे हिरण्यकश्यप. त्या बियाचं नाव आहे हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपू हे बी आहे आणि त्याचं फळ आहे प्रल्हाद. बी अत्यंत वाईट आहे. माझ्या राज्यामध्ये कोणीच देवाचं नाव घेणार नाही, हे बी आहे. नाव घेऊन येदी देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. हिरण्यकश्यपू म्हणतो की माझ्या राज्यामध्ये नाव घ्यायचं असलं तर तुम्ही माझंच घेतलं पाहिजे, देवाचं नाव घेऊ देणार नाही. हे बी आहे. आणि प्रल्हाद म्हणतो माझा बाप जरी देवाचं नाव घेत नसला तर मी मात्र देवाचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही.
प्रल्हादासी पिता करीतो जाचनी, परितो स्मरे मनी नारायण. किती प्रयोग केले मारायचे. बापाने प्रयोग करावे, बापाने मुलाला मारण्याचे प्रयोग करावे. आपलं मत मान्य करत नाही म्हणून, देवाचं नाव घेतोय म्हणून बापाने कितीतरी प्रयोग केले, कितीतरी प्रयोग केले. एखाद्या वेळेला माझा आकडा चुकीचा होईल, 17 का 18 प्रयोग केलेत त्याला मारण्याचे, तरी सुद्धा प्रल्हादाने देवाचं नाव सोडलं नाही. या ठिकाणी बी वाईट आहे, फळ चांगलं आहे. काही ठिकाणी बी चांगलं आहे, फळ वाईट आहे महाराज. खरं सांगा, श्रीकृष्ण यादव चांगलं बी आहे. कृष्णं वंदे जगद्गुरु. भीष्म द्रोण तटा जयद्रथ जला, गांधारने लोत्पला, शल्यग्रहावती कृपेन वहनी, करणे नवेला कुला. पुढे अश्वत्थामा विकर्ण घोर मकरा, दुर्योधनावर्तिनी, सोत्तीर्णा खलु पांडवैरन नदी, कैवर्तक केशव. तुम्ही या श्लोकाचा अर्थ मुद्दाम पाहून घ्या. याच्यावर मगर सांगितले, याच्यात दहार सांगितली, याच्यात तो शकुनी आहे ना ते खडक सांगितला, पूर असे हे सगळं सांगितलं. पण या नदीतून पार करण्यासाठी जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही भगवान श्रीकृष्णाबरोबर जा, तो तुम्हाला ही नदी पार करून दिल्याशिवाय राहणार नाही. इतकं शुद्ध जीवन आहे महाराज, इतकं शुद्ध जीवन आहे. माझ्या प्रभूचं जीवन अत्यंत शुद्ध आहे. 16 सहस्र नारी असूनसुद्धा जीवन अत्यंत शुद्ध आहे. हे बी आहे. श्रीकृष्ण यादव हे बी आहे, आणि त्याचं फळ आहे लालू प्रसाद यादव. जोडावं लागेल ना, यादवच आहे ना. एकदा ते फेरफटका मारायला गेले तुरुंगामध्ये, आणि त्यांनी सांगितलं या ठिकाणी अत्यंत कमी सोयी आहेत. या सगळ्या कैद्यांना TV असली पाहिजे, त्यांना पाहण्यासाठी TV असली पाहिजे, त्यांच्या जेवणामध्ये सुद्धा एकदम चांगला बदल असला पाहिजे. आठवड्यातून 2 वेळेला यांना स्वीट असलं पाहिजे, महिन्यातून 2 वेळेला यांना पुरणाच्या पोळ्या असल्या पाहिजेत. त्या PAने सांगितलं ही सगळी व्यवस्था कैद्यासाठी नाही. म्हटले मला यायचं आहे इथं काही दिवसाने. बी अत्यंत शुद्ध आहे, पण त्याचं फळ मात्र अशुद्ध आहे. चला तिसरा वर्ग पाहू आपण. बी अशुद्ध आहे आणि फळही अशुद्ध आहे. महाराज, महाभारतामध्ये अत्यंत वाईट जर कोण असेल ना तो धृतराष्ट्र आहे, लक्षात ठेवा. फार वाईट, फार वाईट. माझ्या ज्ञानोबा रायाने जास्त वाईट शब्द कोणासाठी वापरले नाहीत, पण धृतराष्ट्रासाठी वापरले. म्हैसा, म्हैसा, म्हैसा. हा म्हशीचा रेडा आहे म्हणे, याला काहीच अक्कल नाही. हा फक्त डोळ्याने आंधळा नाही म्हणे, हा फार वाईट आहे, आत सुद्धा आंधळा आहे म्हणे. त्यावेळेला तूही आंधळा, तूही आंधळा. बघा, महाभारतातले श्लोक आहेत. विदुरजी समजून सांगतात तो या धृतराष्ट्राला. त्याला म्हणतायत, एक लक्षात ठेवा धृतराष्ट्रजी, दुर्योधने सौ बलेच कर्णो दुःशासने तथा एते ऐश्वर्यम आधाय कथम तम भूमिच्छता. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला सुखाची इच्छा आहे ना मालक? धृतराष्ट्र म्हटलं हा. तुम्हाला आनंदाची इच्छा आहे ना? म्हटलं हा. मग तुम्ही सुखाची इच्छा करताय, तुम्ही आनंदाची इच्छा करताय, आणि राज्य दुर्योधनाला देत आहे, राज्य शकुनीला देत आहे, राज्य कर्णाला देत आहे, राज्य दुःशासनाला देत आहे. राजे लक्षात ठेवा, सुखाची इच्छा करत असाल तर तुम्हाला हे राज्य युधिष्ठिराला द्यावं लागेल, आणि तुम्ही जर दुर्योधनाला हे राज्य देत असाल तर सुखाची इच्छा करू नका. राज्य कोणाच्या हाती देत आहे? सुखाची इच्छा करताय. राज्य याच्या हाती देत आहे आणि सुखाची इच्छा करताय. जो आपल्या भावाला मारायचा विचार करतो त्याच्याकडून तुम्ही सुखाची इच्छा करताय. दुर्योधने सौ बलेच कर्णो दुःशासने तथा एते ऐश्वर्य माधाय कथम तो भूमिच्छता. त्यावेळेला विदुरजीने विचारलं, तुम्ही पांडवावर प्रेम करत नाही? म्हटले करतो. सात बुद्धी कृताप्यवम पांडवानां प्रतिमे सदा दुर्योधने समासाद पुनर्विपरिवर्तते. अनेक श्लोक आहेत त्याचे, मी महत्त्वाचे 2 सांगितले. विषय असा आहे की धृतराष्ट्र हा फार वाईट होता महाराज. पांडवांना लाक्षागृहामध्ये जाळलं पाहिजे, हे धृतराष्ट्राची नीती आहे. एक कणिक नावाचा
कपट इंजिनियर होता, कपटी स्थापत्य. त्याला विचारलं होतं की जवळच्या शत्रूला मारायचं असेल तर काय केलं पाहिजे. त्याने कणिकाने सांगितलं होतं लाक्षागृह तयार केलं पाहिजे. बरं झालं विदुरजी होते, नाही तर पांडव आपल्याला भेटले नसते. आणि म्हणून धृतराष्ट्र हे बी अत्यंत वाईट आहे, अत्यंत वाईट आहे. आणि त्याचं फळसुद्धा दुर्योधन अत्यंत वाईट आहे. बी वाईट आहे आणि फळही वाईट आहे. मला पुढे सांगायचं आहे, बी चांगलं आहे आणि फळही चांगलं आहे. बी चांगलं आहे. सांगू का, मदालसा हे बी आहे आणि त्याची मुलं अलर्क अर्क त्याची नावं आहेत. बी फळसुद्धा अत्यंत शुद्ध आहे. रामायणातला सगळे प्रसंग सांगायला मला वेळ नाही, वेळ संपलेली आहे. 10 मिनिट फक्त आपल्याजवळ शिल्लक आहेत. फक्त 12 वाजून 10 मिनिटाला सोडतोय पहा. हो. आणि म्हणून बी शुद्ध असणं, फळ शुद्ध असणं अत्यंत महत्त्वाचं आहे बियासाठी. पण माझी शंका अशी आहे, तुम्ही जर हा अभंग प्रापंचिक दृष्टीने जर याचा विचार केला तर आपल्याला ही शंका येते की बी शुद्ध असून फळ कसं अशुद्ध असू शकते. म्हणून या अभंगाचा पारमार्थिक विचार जर केला माऊली तर विचार असा आहे सूर्यवंशी महाराज की बी म्हणजे साधन आहे. साधना म्हणजे बी आहे काका. ज्ञान ही साधन आहे. ज्याला फळ असेल ना त्याला बी मानलं पाहिजे, कारण ज्ञानाला फळ आहे, कर्माला सुद्धा फळ आहे, यज्ञाला सुद्धा फळ आहे आणि नामाला सुद्धा फळ आहे. ज्ञान हे बी आहे, त्याचं फळ आहे मोक्ष. मोक्ष ज्ञाने विन एके, नाही का, उपाय करती जे चुके वृक्षे ये, म्हणजे ज्ञानातेव, ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो. ज्ञान हे बी आहे, त्याचं फळ आहे मोक्ष. कर्म हे बी आहे, त्याचं फळ आहे अंतकरणाची शुद्धी. योग हे बी आहे, त्याचं फळ आहे चित्तवृत्तीचा निरोध. यज्ञ हे बी आहे, त्याचं फळ आहे स्वर्गप्राप्ती. आलं ना लक्षात आपल्या, हे बी आहे आणि त्याचं फळ आहे, त्याचं फळ आहे. पण या ठिकाणी नेमकं बी कोणचं आहे? ज्ञानरूपी बी आहे, कर्मरूपी बी आहे, यज्ञरूपी बी आहे का योगरूपी बी आहे? मी असं म्हणेल या ठिकाणी महाराजांना जे बी सांगायचं आहे ना ते ज्ञानरूपी नाही, कर्मरूपी नाही, यज्ञरूपी नाही, तर ते बी कोणचं आहे? कारण ज्ञान बी एक आहे, त्याचं फळसुद्धा एकच आहे. कर्म हे बी एक आहे, त्याचं फळसुद्धा एक. या माऊलीसुद्धा आली आणखी. विठाला विठाला नारायण महाराज आले, तुकाराम महाराज आले, माऊली आले, हैबत बाबा आले आणि सोपान काका आले आणि मी मुक्ताई आहे. मी खरं सांगू का, मुक्ताई सगळ्यात भारी आहे. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्रा वरिष्ठ, आदिशक्ती. मी खरं सांगू का, तुमच्या ज्ञानोबारायांना आमच्या मुक्ताबाईने ताटी उघडायला लावली. उघडली नाही, उघडली नाही, उघडायला लावली. हे असं रुसून नाही जमणार, बाहेर यावं लागेल तुम्हाला. मग तू उघडणार ताटी, मी नाही उघडणार, तुम्हाला उघडावं लागेल. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, कोणी बत्तीशी ताडिली, विश्वरागे झाले संती सुखे भावे, शब्द शस्त्रे झाले संती
लावली. ताकद आहे. उघडा. खूप सांगितलं वरी भगवा झाला नामे तया म्हणून साधू जगी विटंबना बाधू. उघडा. अरे ताटी माझ्या मुक्ताबाईने उघडायला लावली म्हणून ज्ञानेश्वरी झाली. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हैबत बाबा आहेत, ज्ञानोबाराय आहेत, नारायण महाराज आहेत म्हणजे तुकाराम महाराजच आहेत, सोपान काका आहे आणि मुक्ताबाई आहे. असो मी मुक्ताबाई म्हणजे मी त्या भागातला आहे. मी मुक्ताबाई नाही, मी त्या भागातला आहे. बी एक आहे आणि फळ एक आहे. पण महाराजांना अपेक्षा एका बियापासून अनेक फळाची आहे. बी एक असलं पाहिजे, फळं मात्र अनेक असले पाहिजेत. म्हणून फळं रसाळ गोमटी नाही महाराज, फळे रसाळ गोमटी. बी एक आहे, फळं अनेक आहे. अनेक फळं आहेत. ते बी जर कोणचं असेल तर ते फक्त नामचिंतन रूपी बी आहे. नामचिंतन रूपी बियाला अनेक फळं आहेत. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. नामचिंतन रूपी बी हे महाराजांना या ठिकाणी अपेक्षित असेल असं मला वाटतंय. आणि त्या नामचिंतन रूपी बियाचं पहिलं फळ आहे मुखी अमृताची. हा हा हा. हे नामचिंतन रूपी बियाचं पहिलं फळ आहे. अमृतासारखी वाणी, साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची. अमृतवाणी म्हणजे अमृत तत्वाला प्राप्त करून देणारी वाणी. अमृत तत्वाला प्राप्त करून देणारी वाणी. साधूचे शब्द असे असतात महाराज, कीर्तनकाराचे शब्द लोकांच्या लक्षात राहत नाहीत. कारण त्याचे कारणं अनेक आहेत, तुम्हाला माहीत आहे. पण साधूचे शब्द मात्र अजूनही आपण विस्मरणामध्ये जाऊ देत नाही. ती अमृतवाणी. मला एक उदाहरण माझ्या लक्षात आलेलं सांगून जाईल. बंकट स्वामी महाराज, बंकट स्वामी हा पकवाद जो वाचतोय ना महाराज, हा स्वामींची कृपा आहे खरं म्हणजे महाराष्ट्रात. ह्याच्या चाली आहेत ना, हे सुद्धा स्वामींची कृपा आहे. बरं तुम्ही लक्षात ठेवा, स्वामींची कृपा आहे. अरे लता दिदीला एका मुलाखतीमध्ये विचारलं की पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती ही चाल तुम्ही कुठून घेतली. त्यांनी सांगितलं होतं की स्वामींच्या काकड्यातून घेतली म्हणून. स्वामींचा काकडा प्रसिद्ध होता महाराज. त्यांचा काकडा ऐकायला 2-2 हजार लोक राहायचे. स्वामीची जरा आठवण करत जा, आठवण करत जा स्वामींची. असं काय करताय आपण, विसरत चाललो. हे आम्ही तर सगळं आमचंच मानतो आता. अरे बाबा त्यांचं आहे हे आमचं नाही, हे त्यांचं आहे. आम्ही कोण, हे त्यांचं आहे सगळं. उठा जागे भारे आता, कभी आमची जरी कॅसेट प्रसिद्ध होत असली तरी चाली त्यांच्या आहे, त्यांच्या चाली. बंकट स्वामी महाराजांना आठवत जा महाराज. एखादे माणूस मागं पडलं की तसं आपणच पुढे होतो. स्वामी महाराज आमच्या विदर्भामध्ये येत होते. आज तुम्हाला जी संस्था उभी दिसते ना जोग महाराजांची, त्यांच्या सगळ्यात भरभक्कम मदत जर कोणाची असेल त्याचे स्वामी महाराजांची. पहिल्याने स्वामी महाराज 26 वर्ष संस्थेचे अध्यक्ष राहिले. आणि एक असा महाराष्ट्रातला भाग सोडला नाही की जिथे स्वामी पोहोचले नाहीत. लक्षात ठेवा. आमच्या गावाला सुद्धा स्वामी येत होते.
त्यावेळेला स्वामींना आम्ही 13 एकर जमीन दिलेली आहे. त्यावेळेला विदर्भ किती दूर आहे, आता जवळ आहे वाहनं असल्यामुळे. स्वामी एका गावात गेले. त्या गावामध्ये सकाळी सकाळी कीर्तनकार काकड्याला हजर असत आणि काकड्याला घेण्यासाठी बाहेर दिशेला निघाले. आणि बसल्या बसल्या त्या गावात तमाशा आलेला होता. त्या तमाशातलं गाणं त्यांनी ऐकलं. स्वामी महाराज तांब्या घेऊन त्या फळावर गेले आणि गेल्यानंतर विचारलं, काय सुंदर म्हणतोय रे तू? हा हा बाबा, तुझं नाव काय? माझं नाव रामचंद्र आहे. काय लेका, नाव चांगलं आहे आणि तमाशा करतो. काय करू म्हणे बाबा, पोटासाठी करावं लागते, चालशील का माझ्यासोबत? येईल बाबा. स्वामींनी त्यांना बोलावून घेतलं. तो रामचंद्र राहला नाही महाराज, तो रामचंद्र महाराज नागपूरकर झाले. मुखी अमृताची वाणी. तुकाराम व खेर्डेकर 9वीदा भक्तीवर ज्यांनी ग्रंथ लिहिला, स्वामींचा प्रसाद. नाही तर अगोदर हेच करत होते. मुखी अमृताची. एका शब्दाने आम्ही झालं इतकं बोलतो तरी तुमच्यावर फरक होत नाही, काहीच बदल होत नाही. बघा, कीर्तन झालं, आम्हाला पाकिट भेटलं, आमच्यातही काही बदल नाही. अरे काय म्हणतात ते, महाराजांचं प्रमाण आहे ना, भयश्रोतियाच्या चित्ता आशाबद्ध वक्ता. भयश्रोतियाच्या चित्ता. त्याला लगेच वाटते की आता महाराज किती पाकिट मागतात. काय बदल पडणार आहे महाराज. पण मी माऊली सोपान काका अरफाडकर यांच्या देखत सांगेल, आमच्या खिशामध्ये शेवटचा 1 रुपया आहे, त्याच्यावर सुद्धा धर्माचाच अधिकार आहे. बरं कठवा नक्की. मुखी अमृताची वाणी हे पहिलं फळ आहे. देह देवाचे कारणी हे नामचिंतन रूपी बियाचं दुसरं फळ आहे. देह देवाचे कारणी. अरे आपला देह देवाच्या कारणी लागला पाहिजे असं कोणाला वाटते महाराज? आम्हाला सुद्धा वाटत नाही. तर आपला देह प्रसिद्धीच्या कारणी लागला पाहिजे असं वाटते आपल्याला? कोणाला वाटते की असं आपला देह देवाच्या कारणी लागला पाहिजे म्हणून? कोणाला वाटते? पण ज्यांचा देह फक्त देवाच्या कारणी असेल ना, हे सुद्धा नामचिंतन रूपी बियाचं फळ आहे. मला बाबांची आठवण येते आज, बोधे बाबांची. कधीच पेपर वाचला नाही माऊली, कधी टी व्ही पाहिली नाही, गाथा ज्ञानेश्वरी आणि भागवताशिवाय दुसरं काही केलं नाही. आळंदी, पंढरपूर आणि पैठणशिवाय वारी केली नाही. बस एकविध आम्ही न धरू पालट. कशी एकादशी होती बाबाची. दिवसभर द्वादशीच्या दिवशी एक भुक्त आणि दुसऱ्या दिवशी पाणीसुद्धा घ्यायचं नाही, तरीसुद्धा कोणाचंही कीर्तन असो 2 तास उभं राहत होते. अरे नंतर तर गाथा, तुकोबारायची गाथा आपण बसून कशी ऐकणार? तुकोबारायची गाथा आपण बसून कशी ऐकणार? मग आलं मनात, तुकोबारायची गाथासुद्धा उभं राहून ऐकली. चातुर्मासात आम्ही पाहत होतो, बाबा खाली बसा, एवढाले पाय झाले होते, पण खाली नाही बसले बाबा, बाहेर उभं राहून गाथा ऐकत होते. याला म्हणतात लेको देव, देह देवाची कारणे. याला म्हणतात देह देवाची. आपलं काय, आपल्याला अनेक कारणं असतात पडून जायसाठी. आमचे बोधे बाबा म्हणजे देह देवाचे कारणे. आताची उदाहरणं दिले पाहिजेत ना. आता आपण मागं तर नाही जाऊ शकत एवढं. देह देवाचे कारणे हे नामचिंतन रूपी बियाचं फळ आहे, नाही का? देह देवाचे कारणी. भोसरीकर माऊली तुम्ही पाहिलं असेल का? भोसरीकर माऊली ना, नाही? भोसरीकर माऊली आजही ज्या वेळेला आम्ही तिथून जातो आणि ती पाठी दिसते ना महाराज, शहारे उभे राहतात. वाह, भोसरीकर माऊली तुम्ही पाहिलं ना सगळ्यांनी? भोसरीकर माऊली माहीत आहे तुम्हाला? वारी करत असताना पायाला जखम झाली आणि जखमीत किडे पडले, तरीसुद्धा भोसरीकर माऊली पायी चालत होते. याला म्हणतात देह देवाचे कारणे. गाथा पाठ होता, ज्ञानेश्वरी पाठ होती, नामदेव महाराजांचा गाथा पाठ होता. एकदम शेवटी बसायचे, बरोबर आहे ना मालक? आणि बस, याला म्हणतात लेखा देह देवाचे कारणे. हे फळ कशाचं आहे? हे फळ फक्त नामचिंतनाचं फळ आहे. देह देवाचे कारणी. तिसरं फळ आहे सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ.
गंगाजळासारखं त्यांचं चित्त असते, लक्षात ठेवा. गंगाजळामध्ये जसा कुठंच विकार निर्माण होत नाही, कुठंच विकार निर्माण होत नाही, कितीही दिवस राहू शकते, तसं नामचिंतन करणारा माणूस कुठंही जाऊ द्या, त्याच्या अंतकरणामध्ये विकार निर्माण होत नाही. विकार निर्माण जाईवो तू माते न करे सायास, नामचिंतनाचं फळ आहे. सर्वांग निर्मळ चित्त दैशी गंगाजळ, मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणी. शेवटचं प्रमाण ज्या वेळेला येईल ना, त्यावेळेला माऊली भैरवी म्हणा, नंतर मग आपण सगळी थोडी थोडी म्हणत घेऊ, नाही. आता तुम्ही असल्यावर की आम्ही म्हणत नाही, आणि तुम्ही सापडतच नाही, आता सापडले. अर्थात शेवटचं फळ आहे, शेवटचं. हा आहे ना, ते आहेत ना, ते माझ्या लक्षात आहेत, त्यांना उठवणार आहे ना. तुका म्हणे जाती ताप, म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. तुका म्हणे जाती ताप म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, आणि दर्शने विश्रांती म्हणजे परमानंदाची प्राप्ती. शेवटचं चरण तुका म्हणे जाती, तुका म्हणे जाती, तुका म्हणे
नंतर हे म्हणते ताप दर्शन विश्रांती सर्वमत भक्ती योगेन मद्भक्तो लभतेजस. भागवतकार म्हणतात कर्माने जे प्राप्त होते, ज्ञानाने जे प्राप्त होते, योगाने जे प्राप्त होते, यज्ञाने जे प्राप्त होते ना, ते सगळं माझ्या भक्तीने प्राप्त होते. पण माझ्या भक्तीने जे प्राप्त होते ना, ते ज्ञानाने नाही प्राप्त होत. माझ्या भक्तीने जे प्राप्त होते ना, ते योगाने नाही प्राप्त होत, ते फक्त भक्तीनेच प्राप्त होते. अरे योगाने एकच फळ मिळेल, ज्ञानाने एकच फळ मिळेल, कर्माने एकच फळ मिळेल, पण भक्तीने मात्र सगळे फळ पदरामध्ये पडतायत. तुका म्हणे जाती ताप, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि ताप दर्शने विश्रांती, परमानंदाची प्राप्ती.
या कुटुंबाला मी मनापासून आणि मनापासून धन्यवाद देतो. पासून सुरू असलेला हा उत्सव आहे. या वर्षीचं 11वं वर्ष आहे आणि खरं म्हणजे ज्ञानेश्वर ना मुलाचं नाव सचिन भाऊ. सचिन भाऊ हे सचिन भाऊ बाबूराव पवार या एकुलत्या एक मुलाने आपल्या वडिलाचं स्मरण ठेवून 11व्या वर्षीसुद्धा फार मोठ्या प्रेमाने हे उत्सव काही फक्त मंडपाने होत नसतात. याच्यात जीव ओतावा लागतो, प्रेम ओतावं लागतं. ते आमच्या सचिनने उठलं आणि ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. मोठमोठी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. गायन नाही का, भैरवीतून दुसरीतून तिसरं. एकदा आम्ही असंच करायला गेलो. भैरवीतून सुरुवात झाली, मालकंस झाला, भैरव झाला आणि नंतर येताच नाही परत. मग आम्ही भूपमधून बाहेर पडलो. ते भैरवीतून सुरुवात केली. म्हटलं असं येऊ आपण परत, पण आलोच नाही आम्ही. बरं झालं आमचे आम्हीच होतो. असो
आजची सेवा या ठिकाणी विराम घे. ज्ञानेश्वर नरसिंह भगवान की जय. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या